आता आपण थेट जाऊया दिल्लीतच, कारण तिथे दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानात सीजेपीचं आंदोलन सुरूच आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक आता आक्रमक झाले। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे जंतर मंतरवर ठिय्या मांडून आंदोलनाला बसले। देशभरातून हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले। पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला आणि त्यानंतर हा प्रतिसाद वाढत चालला असल्याचं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी जंतर मंतरवरती महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत। जे डेमोक्रेसी आहे ती पूर्णपणे पार पाडली जात नाहीये। माझे मुलं एंट्रन्स देणार आहेत, मग हे आत्तासाठी नाहीये, पुढच्या माझ्या जनरेशनसाठी, या सगळ्यांच्या जनरेशनसाठी चालू आहे। मग हे किती वाईट होते हे लक्ष देऊन सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली पाहिजे आणि प्रधानांचा राजीनामा घेऊन पुढे चांगलं कशा प्रकारे धोरण राबवता येईल याचा निर्णय केला पाहिजे। जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो युवकांचा प्रतिसाद आहे, महाराष्ट्रातून आलेले युवक आहेत। यांचं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने एक चांगला पायंडा पडेल। शिक्षण आणि नोकरी हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्यावरच जर घाला घातला जात असेल तर खऱ्या अर्थानं युवकांसाठी आणि लोकशाहीसाठी तो काळा दिवस आहे असं सुद्धा मत या युवकांकडून व्यक्त केलं जातंय। त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मोहम्मद इरफानसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली।